सीखोगे नहीं तो जीतोगे कैसे अबॅकस लर्निंग सिरीज मध्ये अत्यंत पॉवरफुल आणि मोस्ट लर्नेबल स्टोरी तुम्ही आज ऐकणार आहात. व्हेन यू सपोर्ट द वर्ल्ड सेल्फलेसली द होल युनिवर्स सपोर्ट यू एंडलेसली. अबॅकस लर्निंग सिरीज मध्ये आजचा अत्यंत पॉवरफुल व्हिडिओ आणि मॉरल स्टोरी म्हणजे झाडाचे वेगवेगळे जे बीज असतात, वेगवेगळ्या झाडांचे जे वेगवेगळे बीज असतात, ते बीज जे फॉर्म मध्ये असतात त्या बीजला, त्या सीड्सला माहित नसतं की आपलं रूपांतर किती विस्तारित स्वरूपात होऊ शकतं. त्या बीजला माहिती नसतं आपल्यात फ्रूट्स पण लपलेले आहेत, आपल्यात ब्रांच पण लपलेले आहेत आणि आपल्यात फ्लॉवर्स पण लपलेले आहेत. पण त्या बीजवर ज्यावेळेस योग्य पद्धतीने प्रोसेस केली जाईल, ते बीज, ते सीड्स जमिनीत लावलं जाईल, त्यावेळेस जशी जशी त्या बीजवर प्रोसेस केली जाईल त्या पद्धतीने ते हळूहळू त्याचं रूपांतर रोपट्यात होतं, मग नंतर झाडात, मग ब्रांचेस स्प्रेड व्हायला सुरुवात होतात, फ्लॉवर्स येतात आणि जे कुठले बीज असेल त्याला त्या पद्धतीने फ्रूट्स येत असतात. पण समजा त्या बीजवर जर काही प्रोसेसच केली नसती, ते फक्त पडून राहिलं असतं, तर त्या बीजला काहीच अस्तित्व नव्हतं. ओके, मग मला ह्या ठिकाणी हेच सांगायचं आहे, जे इनोसंट माइंड असतं त्या इनोसंट माइंडवर प्रोसेस करावी लागते, पॉझिटिव्ह माइंड प्रोग्रामिंग करावे लागते आणि ते पॉझिटिव्ह माइंड प्रोग्रामिंग म्हणजे रिअल लाईफ एज्युकेशन. ज्यावेळेस मुलं हे चाइल्डहुड पासून तर अगदी स्टुडंट्स लाईफ पर्यंत बीज स्वरूपात फॉर्म मध्ये असतात, पण ते जसे जसे मोठे होतात तसं तसं त्यांच्यावर जर पॉझिटिव्ह थिंकिंगची प्रोसेस केली गेली, मग ती पॉझिटिव्ह थिंकिंग कोणा थ्रू होत असते, बऱ्याच वेळेस सराउंडिंग, पॅरेंट्स, शाळा, कॉलेजेस आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे, तुमचं जे माइंड जे आहे ते बीज स्वरूपात आहे आणि त्याचं विस्तीर्ण अफाट जर वृक्ष करायचं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ टॉक करणं, जे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, ते असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर आता ह्या ठिकाणी आपण अबॅकस लर्निंग सिरीज मध्ये सेकंड लेव्हलचा लास्ट व्हिडिओ बघतोय आणि स्पीड रायटिंग कशी असली पाहिजे, स्पीड मध्ये कॅल्क्युलेशन कसं असलं पाहिजे, व्हिज्युअलायझेशन कसं असलं पाहिजे ते आपण ह्या ठिकाणी बघतोय. ओके, तर आपण अबॅकस सेकंड लेव्हलचं जे बुक बघतोय त्याच्यातले काही सम सॉल्व्ह करतोय. त्याच्यात 47 पेज नंबरवरचं जे एक्झाम्पल आहे, 47 पेज नंबरवर त्याच्यातलं आपण एक्झाम्पल बघतोय 6 नंबरचं. आता मात्र तुम्हाला स्पीड वाढवणं, प्रॉपर फिंगरिंग्स करणं खूप गरजेचं आहे आणि जसं जसं तुमचं स्पीड वाढेल तसं तसं तुमच्या स्पीड आणि ॲक्युरेसी दोघं गोष्टी मॅच व्हायला सुरुवात होईल. ॲड अ 92, 5 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. ॲड अ 92, ॲड अ 27. आता 20चा फॉर्म्युला लेस 80, ॲड 100, ॲड 7, ऑलरेडी 7 होत आहेत. लेस 56, लेस 100, ॲड 50, लेस 6 ऑलरेडी होत आहेत. 63 आन्सर आलंय. आता तुम्हाला स्पीडमध्ये करणं खूप गरजेचं असणार आहे. जसे जसे तुमच्या पुढच्या लेवल वाढतील तसं तसं तुमच्यामध्ये स्पीड पण असला पाहिजे. 48, 15 नंबरचा आपण एक्झाम्पल बघतोय. ॲड 48, लेस 28, लेस 28. कुठलाही फॉर्म्युला यूज नाही झालेला म्हणून स्पीडमध्ये ते झालं पाहिजे. लेस 12, आधी 10 करणार, परत 2 लेस करायचा आहे म्हणून लेस 10, ॲड 8, ॲड 62, 60 ॲड होत आहेत. 2चा फॉर्म्युला ह्या ठिकाणी असणार आहे लेस 8, ॲड 10. ओके, 70 आन्सर आलंय. आपण 3 डिजिट बघूया परत. ॲड 26 नंबरचं एक्झाम्पल. ॲड 666, ॲड 666, ॲड 111, लेस 666. कुठलाही फॉर्म्युला नाही यूज झाला त्या ठिकाणी. 111.
ओके, तर व्हिज्युअलायझेशन प्रोसेस कशी असली पाहिजे ते आपण व्हिडिओमध्ये बघतोय. आता तुम्ही सेकंड लेव्हलमध्ये खूप सारे फॉर्म्युले शिकलेत, त्याच पद्धतीने प्रॉपर फिंगरिंग कशा पद्धतीने असली पाहिजे ते पण तुम्ही शिकलेत. आता तुम्हाला बेसिक लेव्हलपासून तर सेकंड लेव्हलपर्यंत व्हिज्युअलायझेशन फास्ट पद्धतीने जमलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, थोडक्यात ही जी स्लेट आपण आतापर्यंत यूज करत होतो ती स्लेट तुम्हाला डोळ्यावर आणायची, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आणायची. मग तुम्ही डोळे बंद करून सुरुवातीला करू शकता किंवा ओपन आईजने सुद्धा करू शकता. ह्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करायचे की तुम्ही स्लेट पकडलेली आहे, पेन्सिल तुमच्या हातात आहे. आता सध्या माझ्या हातात पेन आहे, पण तुम्हाला पेन्सिल यूज करायची आहे. तर ह्या पद्धतीने स्लेट पकडले असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि आधी सुरुवातीला छोटे छोटे सम्स घ्यायचे, म्हणजे बेसिकला रेनबोला आपण जे शिकलो त्या पद्धतीने. मग सुरुवातीला ॲड अ 5, ॲड अ 4, 9 झालेत, नंतर मायनस प्लस युनिट रॉडमध्येच खेळायचं आहे. सुरुवातीला ॲड अ 3 करा, नंतर 5 करा, लेस 8 करा, 0 आन्सर आला. ॲड अ 9 करा, लेस 4 करा, लेस 5 करा, 0 आन्सर आलं. परत 6 करा, 3 ॲड करा, 9 आन्सर आलं. हे आपण सिंगल युनिट डिजिटमध्ये आपण त्या रॉडमध्ये शिकलो, म्हणजे सिंगल डिजिटचं हे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. आता बोथ हँड्स फिंगरिंग्स म्हणजे दोघं हातांचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ॲड अ 55, मग तुम्ही अशा पद्धतीने इकडच्या 10 प्लेसचा रॉडमधला 50 ॲड करायचा आहे, नंतर 5 ॲड करायचं आहे. ते एकाच वेळेस झालं पाहिजे. पण ॲड अ 55 नंतर 44, ह्या पद्धतीने 44, इकडचे 40 आणि हे 4. ओके, म्हणजे 99. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ते बीट्स आले पाहिजेत 99. पण नंतर तुम्हाला लेस 99 करायचे आहेत. मग अशा पद्धतीने ते लेस 99 पण झाले पाहिजेत. ओके, मग सुरुवातीला तुम्हाला व्हिज्युअलायझेशन व्यवस्थितपणे यावं म्हणून 10 प्लेसचा जो रॉड आहे त्याच्यासाठी ह्या 2 फिंगर्सचा वापर करायचा आहे. ॲड अ 50, लेस 50 अशी प्रॅक्टिस करायची. ॲड अ 50, लेस 50, नंतर इकडे ॲड अ 40, लेस 40. मग हळूहळू 10 घ्यायचे, 20 घ्यायचे, नंतर सीझर इन सीझर आउट ॲक्शन, म्हणजे जर 60 ॲड करायचे तर अशा पद्धतीने 60 ॲड झाले पाहिजेत. लेस 60 म्हणजे सीझर इन सीझर आउट ॲक्शन म्हणजे काय, ॲड वरचा 50 आणि खालचा 10 असं एकाच वेळेस झाले पाहिजेत. ॲड 60, मग नंतर लेस 60. ॲड 90, मग असे एकाच वेळेस 90, म्हणजे वरचा 50 मग नंतर 40 असं नाही करायचं. स्पीड वाढला पाहिजे, ॲक्युरेसी आली पाहिजे, म्हणून वरचा 50 आणि खालचे 40 असे एकाच वेळेस. ॲड 90, लेस 90. हे प्रॅक्टिससाठी सुरुवातीला तुम्हाला करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघतायत, व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला आधी 5 मिनिटं ही प्रॅक्टिस करायचीच आहे, कारण हा लर्निंग व्हिडिओ आहे. तुम्हाला ज्या लेव्हल प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत, जे बुक्स तुम्हाला प्रोव्हाइड केले गेलेले आहेत, त्या बुक्समधून तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. आणि अजून अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणजे फॉर्म्युले पण यूज करायचे. आपण हे बेसिक लेव्हलचं पाहिलं. बेसिक लेव्हलचं अजून 2 एक्झाम्पल घेऊया आपण. ॲड 88, लेस 22. ओके, ॲड 33. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. आता आपण बघतोय की जर तुम्हाला फॉर्म्युले वापरायचे असतील, आता ॲड 9 पासूनचे आपण सगळे फॉर्म्युले पाहिले, तर ॲड 9चा फॉर्म्युला आहे एक्झाम्पल्समध्येच घेणार आपण. ॲड 2, ॲड 9, मग इकडचा लेस 1, इकडचा 10 ॲड, म्हणजे 11 आन्सर आलं. तर हळूहळू फॉर्म्युल्यांची पण प्रॅक्टिस करायची. ॲड 7, मग तुम्ही 7 ॲड केला, नंतर तुम्हाला 8 ॲड करायचा आहे, तर इकडचे लेस 2, ॲड 10. ओके, म्हणजे 15 आन्सर आला. अशा पद्धतीने हळूहळू एक एक फॉर्म्युला घ्यायचा. ॲड 9 केले तुम्ही डिरेक्टली, आणि मग तुम्हाला 7 ॲड करायचा आहे, तर लेस 3, ॲड 10. ओके, ह्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक फॉर्म्युला यूज करायचा. हे व्हिज्युअलायझेशनने ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बुक सॉल्व करायच्या अगोदर 5 मिनिट्स मेडिटेशन करायचं आहे. आणि जी स्टोरी तुम्हाला सांगितली जात असते लर्निंग सिरीजमध्ये, ती स्टोरी व्यवस्थितपणे ऐकायची आणि त्याच्यातून छोट्या छोट्या नोट्स काढायच्या. अजून तुम्हाला एक असाइनमेंट देते, आणि ती म्हणजे ज्या आयडिया येत असतात तुमच्या डोक्यात, दिवसभरात आपल्या डोक्यामध्ये 60,000 विचार येत असतात. त्याच्यातले काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, काही रिपीटेटेड पण असतात, म्हणजे तेच पण विचार. पण अनेक विचारांवरून जर एका विचारावर यायचं असेल आणि एका विचारांवरून पूर्णपणे नन व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी बेस्ट सोल्युशन म्हणजे मेडिटेशन, म्हणजे फोकस इम्प्रूव्ह होत असतो. फोकस विषयी मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. आणि महाभारतातली सुद्धा, रामायणातली सुद्धा अत्यंत महत्त्वाची स्टोरी आहे. ती स्टोरी म्हणजे एकदा गुरु द्रोणाचार्यांनी 5 पांडव यांना धनुर्विद्येचं शिक्षण देत असताना
एका झाडावर एक पक्षी असतो आणि त्या पक्षाचा डावा डोळा याच्यावर बाण निशाणी लावायला सांगितलेली असते. त्यावेळेस सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि सांगितलं जातं की तुम्हाला काय दिसतंय. तर त्यावेळेस कोणी सांगतंय की झाड दिसतंय, बाकीच्यांनी सांगितलं झाडावरचा पक्षी दिसतोय. पण अर्जुन एकमेव असा फोकसेबल होता की त्याने सांगितलं की मला त्या पक्षाचा फक्त डावा डोळा दिसतोय. म्हणजेच मिशन आणि फोकस. आपल्याला ज्या दिशेने जायचंय ना तोच वे दिसला पाहिजे त्याच वेळी, नाहीतर मग बऱ्याच वेळेस भरकटत असतात. ओके, अशा पद्धतीने आजच्या लर्निंग व्हिडिओजमध्ये एवढं सफिशियंट आहे तुमच्यासाठी. ॲक्शन घ्या, अप्लाय करा, इम्प्लिमेंट्स करा अँड सक्सेस व्हा. ओके, थँक्यू.